आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। तरंगवाडी तलावातून इंदापूर शहरासाठी होणारा पाणी पुरवठा नगरपालिकेने 2018 पासून बंद केल्याने इंदापूरकरांना नाईलाजाने उजनी धरणाचे दूषित पाणी प्यावे लागत आहे। या प्रदूषित पाण्यामुळे शहरात पोटाचे आजार, कॅन्सर सारख्या गंभीर व्याधींचे प्रमाण वाढले आहे। तरंगवाडी तलावातून पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नागरिक अनेक वर्षापासून आंदोलन करत आहेत, मात्र नगरपालिकेकडून कोणतेही ठोस पावले उचलली जात नाहीत। इंदापूर शहर नागरिक संघर्ष समितीच्या वतीने गुरुवार दिनांक 28 मे रोजी दत्तनगर येथील जयंत नायकुडे यांच्या जय इन्स्टिट्यूट अँड नर्सिंग होम येथे आयोजित पाणी नगर परिषदेत बोलताना सारंग यादवाडकर यांनी गंभीर आरोप केले। उजनीच्या पाण्यामध्ये 20% पाणी पिंपरी चिंचवड व पुणे महानगरपालिकेने प्रक्रिया न करता सोडलेले सांडपाणी तसेच भीमाकाठच्या कारखान्यामधील रासायनिक मळयुक्त पाणी मिसळते, त्यामुळे हे पाणी मानव, प्राणी व जलचरांना पिण्यास योग्य नाही। अनेक तपासण्यांमध्ये हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले। पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेने वापरलेले पाणी नदीत सोडण्यापूर्वी त्यावर 100% शुद्धीकरणाची प्रक्रिया करूनच सोडले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली। इंदापूर शहरवासियांनी आता न्यायालयीन लढा लढला पाहिजे, असे आवाहन यादवाडकर यांनी केले। यावेळी नरेंद्र चुंग यांनी इंदापूर शहरातील नागरिक न्यायालयीन लढाई लढण्यास तयार असतील तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असे आश्वासन दिले। आपली रोगी असेल, आपण त्याचे वाढ रोगी, आपण काय निरोगी राहू शकतो का? आपला एकमेकांशी जवळचा संबंध आहे। तर आता हे सगळे जे प्रश्न मांडले ते परत मी रिपीट करत नाही, पण थोडक्यात मला असं वाटतं की इथं अन्याय होतोय, पण अन्याय करणाऱ्याला ते कधी जागी जाणार? जो अन्याय ज्यांच्यावर होतोय ते जागे होणार नाही, ते आपल्या हक्काची लढाईसाठी तिथं आवाज मोठी करणार नाही, आवाजही तिथपर्यंत पोचत नाही, मग काहीतरी चुकतोय। आता कृष्णाजी सांगत होते किती पिढ्या गेल्या इथं, 104 गावांचे म्हणजे जे गाव बुडाले, नंतर त्यासाठी जमीन मिळावी यासाठी लढा, आणि आता तो लढा संपला नाही की आता आम्हाला दूषित पाणी मिळतंय, तो लढा आता कितीतरी पिढ्या यामध्ये गेले आणि 22 पिढ्या सुद्धा धोक्यात आहे। तर या सगळं जे अन्याय होत आहे, या अन्याय किती दिवस अजूनपर्यंत आपण सोसवणार? तर आम्हाला असं वाटतं की बिग वन, इंदापूर, सोलापूरकर हे ज्यांच्यावर अन्याय होतोय, आमची आवाज तिथं कमी पडते। आम्ही पुण्यामध्ये जर आवाज उठवली तर आमची आवाजाला तेवढं बळ येत नाही, कारण तिथले लोक आहेत, आम्हाला तर शुद्ध पाणी मिळतोय, तुम्ही कशाला आवाज उठवताय? म्हणजे आमची जी भूमिका आहे की खालच्या माणसांवर हे अन्याय होत आहे तिथं आम्हाला आमची आवाजाला तेवढं ताकद मिळत नाही। तर आम्ही तुमच्याकडे बघतोय, बिगवनला, इंदापूरकरांना, सोलापूरकरांना ज्यांच्यावर हे अन्याय होतोय, हे लोक आमच्या लढ्यामध्ये जर सामील झाले तर हा लढा खूप लांबपर्यंत जाऊ शकतो आणि जमिनीवरची लढाई सुरू ठेवूया, पण याला न्यायिक लढाईचा जोड देऊन याची ताकद वाढवता येते का? हा चर्चासत्र आज मुख्यतः त्या संबंधी आहे। मागच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की हे बघा, पैसे नाहीत का पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिकाकडे? खूप पैसे आहेत, खूप 5,000 कोटी रुपये सध्या ते खर्च करत आहेत। आणि कशावर करत आहेत माहित आहे का? घाट बांधण्यावर, कारण ते पुणेकरांची गरज असं ते सांगतात की त्यांना सुशोभीकरण पाहिजे, नदीच्या सुशोभीकरण। आमची आवाज काय आहे की नदीमध्ये नदीची शोभा कशामध्ये? साफ पाणी जर वाहत असेल तर नदीच्या काठी कोणी जाऊन बसेल? जर तिथं दूषित पाणी वाहत असेल आणि चांगला घाट असेल, लाईट असेल, सगळी चकचकाचक असेल, तिथं जाऊन बसून काय नाक बंद करून बसायचे का? पण त्या पाण्यात शुद्ध करण्यामध्ये जास्त खर्च होत नाही, 5,000 कोटी खर्च होणार नाही, पण त्यांना 5,000 कोटी कशाला खर्च करायचे आहेत हे सगळ्यांना उघडपणे माहित आहे। 5,000 कोटी खर्च केले तर त्यामधून काहीतरी त्यांच्या
पॉकेटात येणार आहे आणि भरपूर येणार आहे, पण पाणी शुद्ध करण्यामागे त्यांची काय रुची नाही, कारण त्यांना प्यायला शुद्ध पाणी मिळतोय. मला वाटते की आता मी आपल्या समोर ही भूमिका एकदम स्पष्ट केलेली आहे आणि ही भूमिकाला पुढे घेऊन जाण्यासाठी आमचे सारंग यारवाडकरचा मी थोडासा परिचय देतो. गेल्या आता 15 वर्षांपासून 2013 मध्ये 4 खटले भरले एनजीटी मध्ये, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये. आणि तो पहिला खटला असा होता की नदीपात्रात, पुण्यामध्ये नदीपात्रात एक रस्ता बांधत होते आणि नदीची रुंदी जवळपास 30-35% कमी होत होती. म्हणजे त्याची वाहन क्षमता आणि त्याची धारण क्षमता पाण्याची कमी होत होती आणि पुराची परिस्थिती निर्माण होणार आहे. म्हणून हा रस्ता नकोय, PMC ला सांगून सुद्धा ते काम करत राहिले. जवळपास 18 कोटी रुपये खर्च झाले, तरी ऐके ना. मग कोर्टात गेल्यावर तिथं कोर्टाने दखल घेतली. 2 वर्ष त्यांच्या समोर अतिशय कडकडीने खूप काही जे फॅक्ट्स आहेत ते मांडले. कोर्ट सुद्धा लवकर ऐकत नाही, कारण एका बाजूला शासनाचे 18 कोटी रुपये, बरं किती चूक झाली असेल तर ते 18 कोटी रुपये शासनाने खर्च केलेले आहेत, त्याला कसं काय सोडून द्यायचं. मग हे त्यांच्या मनात असून सुद्धा सारंग यारवाडकर आणि त्या वकिलांनी एवढ्या छानपणे सगळे मुद्दे मांडले की त्यांच्या हातात काही पर्याय राहिला नाही. कारण त्यांनी केलेले कायदे, त्या कायद्याविरुद्ध, हे काय कायदे आम्ही केलेले नाही, कायदे शासनानेच केलेले, आणि शासनाने केलेले कायदे तेच जर मोडत असतील तर हे निदर्शनात आणून दिले सारंगनी. आणि म्हणून तो रस्ता काढा अशी त्यांना रस्ता काढा अशी जजमेंट आली. पण ते जजमेंट मान्य करत नव्हते एनजीटीची आणि ते सुप्रीम कोर्टला गेले. मग सुप्रीम कोर्टनी पण हे उचलून धरलं की हे रस्ता नदी पात्रात आहे, काढावा लागेल तुम्हाला, आणि हे काढायला त्यांनी 10 कोटी रुपये खर्च केले. हे बघा, 18 कोटी रुपये खर्च रस्त्यावर. एक तर तो इलिगल, म्हणजे काय म्हणायचं मराठीमध्ये, इलिगल, बेकायदेशीर. माहित आहे की तिथं ब्लू लाईन म्हणजे एक हद आहे, त्या हदच्या पलीकडे आपल्याला नदीची जी हद आहे, नदीची जी जमीन आहे, त्या नदीची जमीन आहे, त्या नदीची जमिनीवर काही बांधता येत नाही. हे त्यांनी कायदे केलेले, तरी सुद्धा तिथं करत होते. म्हणून त्यांना 28 कोटी रुपये हे कुणाचे गेले, हे पुणेकरांचे गेले, शासनाचे कोण आहेत सर? शासनाकडे पैसे कुठून येतात? तुम्ही आम्ही कर भरतो म्हणून त्यांच्याकडे पैसे येतात. पण तिथं काहीतरी बेजबाबदारपणे वागणारे कर्मचारी असतील, काही कर्मचारी असतील, पण असे बेजबाबदारीपणे वागणारे जे आहेत, म्हणून नुकसान झाला, लोकांचे नुकसान झाला आणि नदीचा नुकसान होता होता तो वाचवला गेला. ही पार्श्वभूमी घेऊन आम्हाला असं वाटतं की एवढे जे आपले प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नामध्ये अजून एक प्रयत्न टाकून आपल्याला यश दुसऱ्याप्रमाणे मिळू शकतो का, ही एक एक्सप्लोरेशन, म्हणजे हे आपल्याला चाचणी करायची. म्हणून तुमच्या सगळ्यांचे आम्हाला जे जे तुमच्याकडे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवर काय काय पुरावे आपण गोळा करू शकतो, आजपासून आपण ते सुरुवात करूया. मी जास्त न बोलता मी आता सारंगजींना महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.